नमस्कार. मी समीर माचवे. मी एक फायनान्शियल फ्रीडम कोच आहे आणि माझ्या या नव्या कोऱ्या सीरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. या सीरीजचं नाव आहे लॉज ऑफ कंपाउंडिंग आणि ह्याच्यामध्ये आपण मल्टिपल व्हिडिओज बनवणार आहोत. ह्या सीरीजचा उपयोग कशासाठी होणार आहे? तर लाँग टर्म वेल्थ क्रिएशन कशी करावी आणि त्याच्या स्टेप्स काय आहेत? हे सगळं मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. जेणेकरून कंपाउंडिंगचा जो लॉ आहे, तो तुम्ही तुमच्या लाईफमध्ये उपयोग करून त्याच्यातनं तुमचं वेल्थ क्रिएशन चालू शकता. राईट. सो आजचा आपला टॉपिक आहे बेबी स्टेप्स टू युअर ड्रीम. छोट्या छोट्या पावलांनी आपली स्वप्न कशी पूर्ण करायची याबद्दल आज मी बोलणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आज अटेन्शन स्पॅन खूप कमी झालाय. तो अटेन्शन स्पॅन वाढवा. दिवसाला 10-15 मिनिटं जर आपण काढली आणि एक प्रॉपर एज्युकेशन घेतलं फायनान्शियल डोमेन मधलं, तर आपली आर्थिक साक्षरता वाढेल आणि आपली वेल्थ क्रिएशन जनरेट व्हायला, आपली मोठी वेल्थ जनरेट व्हायला मदत होईल. राईट. सो खूप वेळा मला असं दिसतं, माझ्या 25 वर्षाच्या अनुभवातनं मी हे सांगतोय, की लोक इन्व्हेस्टमेंट्स करायला वेळ लावतात. ते असं म्हणतात, की मी मोठा झाल्यावर इन्व्हेस्ट करीन. आता तर मी खूप यंग आहे, काय घाई आहे, पगार वाढल्यावर इन्व्हेस्टमेंट करीन. असं काहीतरी त्यांचं डोक्यामध्ये कॉन्व्हर्सेशन चालू असतं. सो रिॲलिटीमध्ये काय होतं, की तुम्ही जर छोट्या-छोट्या गुंतवणुका केल्या, छोटी एस-आय-पी, भलेही खूप मोठी नाही, ₹100, ₹500 जे जमेल ते जर लवकर सुरू केलं, तर त्यातनं होणारं वेल्थ क्रिएशन जे आहे, ते सगळ्यात जास्त होतं. ना की लाँग टर्ममध्ये मी पुढे जाऊन कधीतरी गुंतवणूक करीन, त्यांनी वेल्थ क्रिएशन आपलं होत नसतं. आज आपण हे बघणार आहोत, की कन्सिस्टंट गुंतवणूक करून वेल्थ क्रिएशन कशी आपण बनवू शकतो. त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर एक छोटं उदाहरण घेतो मी. माझीच एक क्लायंट आहे. नाव तिचं ऑफकोर्स मी बदललंय, प्रिया. आणि नवीन जॉब लागल्यावरती ती व्यक्ती माझ्याकडे आल्या आणि शी वॉन्टेड टू स्टार्ट हर इन्व्हेस्टमेंट. फार पगार नव्हता, पण त्यांची तयारी होती की ₹1500 महिना मी गुंतवणूक करू शकतो. साधी नोकरी होती आणि शी वॉज अ नर्स इन अ हॉस्पिटल, सो नॉट अ व्हेरी बिग अमाउंट ऑफ सॅलरी. पण सातत्याने गुंतवणूक करण्याचा मानस होता. 1500 ने एस-आय-पी सुरू केली. पहिली इन्क्रिमेंट 2 वर्षानंतर मिळाली आणि ती 2 वर्षानंतर जी इन्क्रिमेंट मिळाली, त्यातनं ₹500 फक्त एस-आय-पी वाढवली आणि मग पुढच्या इन्क्रिमेंटला पुन्हा ₹500 असं करत-करत 5-7 वर्षामध्ये ह्या व्यक्तीकडे भरपूर सारं कॉर्पस तयार झालं आणि त्यामुळे त्या व्यक्तीला एक कॉन्फिडन्स आला, की येस, मी पण एक चांगलं आयुष्य जगू शकते, मी पण चांगले पैसे जमवू शकते. हा कॉन्फिडन्स त्या व्यक्तीला आला आणि हा कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. आणि ह्याचं कारण काय? तर ती व्यक्ती कन्सिस्टंट होती. दर इन्क्रिमेंटला तिने आपली गुंतवणूक वाढवली आणि एक प्रॉपर प्रोग्राम किंवा एक प्रॉपर प्रणाली तिने वापरली, जेणेकरून शी डिड नॉट डिपेंड ऑन दैव, की देखेंगे अपना पगार बढ़ेगा तो करेंगे, ही मानसिकता नाही ठेवली. सो वेल्थ क्रिएशन मधल्या काही कोर कन्सेप्ट आहेत, त्या आपण समजून घेऊ. पहिली कन्सेप्ट काय, की कन्सिस्टन्सी विल ऑलवेज बीट इंटेन्सिटी. म्हणजे एकदा कधीतरी मी पुढे जाऊन माझा पगार वाढला, की एक मोठी गुंतवणूक करीन, असं करण्यापेक्षा छोट्या-छोट्या गुंतवणुका रेग्युलरली केलेल्या चांगल्या असतात. त्यांनी जे कंपाउंडिंग होणार आहे, ते तुमच्या मोठ्या गुंतवणुकीने होणार नाही. सो पहिली गोष्ट लक्षात ठेवा, सुरुवात छोटी असली तरी चालते, पण सुरुवात लवकर व्हायला पाहिजे. ही पहिली कोर कन्सेप्ट आहे. दुसरी कन्सेप्ट काय आहे, तर कन्सिस्टंटली इन्व्हेस्टमेंट करा, मध्ये थांबू नका. कारण जर तुम्ही मिस केला एखादा महिना आणि तोच महिना मार्केटमधला बेस्ट महिना निघाला, तर लाँग टर्ममध्ये रिटर्न्स प्रचंड प्रमाणात कमी होतात. स्टॅटिस्टिकली असं दिसतं, की मी जर 20 वर्षातले 5 महत्त्वाचे दिवस मिस केले, तर माझ्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटमध्ये 2 ते 3% चा फरक पडतो आणि 20 वर्षाच्या कालावधीमध्ये 15% च्या ऐवजी 12% मिळाले, तरी वेल्थ क्रिएशनमध्ये मोठा फरक होतो. त्यामुळे मिस करू नका दिवस. पैसे कमी असतील चालेल, पण कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट करणं फार आवश्यक आहे. ही कोर कन्सेप्ट आहे. तिसरी कोर कन्सेप्ट काय, की छोट्या-छोट्या डिपॉझिट्स केले आपण ₹500 महिन्याला, ₹1000 महिन्याला, अगदी ₹100 पासून आज एस-आय-पी करता येते. त्यांनी आपल्याला चांगली सवय लागते आणि आपल्याला हा माइंडसेट तयार होतो, की मी करू शकतो. मला श्रीमंत होता येईल. पायऱ्या-पायऱ्या, एक-एक पायऱ्या चढत मी गेलो, तर मी डोंगर कितीही मोठा असला, तरी मी शिखरावर पोहोचू शकतो. हा कॉन्फिडन्स येण्यासाठी ही सवय लावणं फार आवश्यक आहे. या बेबी स्टेप्स घेणं फार आवश्यक आहे. ही कन्सेप्ट जर तुम्हाला कळली आणि तुम्ही सुरुवात केली तुमची, भलेही तुमची पावलं छोटी असतील, फायनली यू विल कव्हर अ लॉट ऑफ डिस्टन्स, हे विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एस-आय-पीवर मी नेहमी भर का देतो, तर याच्यामध्ये ऑटोमेशन आहे.
याच्यामध्ये आपल्याला विल पॉवर लावायला नाही लागत. येस, मी नक्कीच इन्व्हेस्टमेंट करीन वगैरे असं काही करावं लागत. ऑटोमेशन आहे, त्यामुळे फ्रिक्शन कमी होते. कुठल्याही गोष्टीच्या आधी आपण जर एस-आय-पीची तारीख ठेवली, पगार आल्या-आल्या पटकन माझी एस-आय-पी कट झाली, तर ऑटोमॅटिकली आपली गुंतवणूक होते आणि वेल्थ क्रिएशनची प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये विलंब होत नाही, डिले होत नाही. सो या कोर कन्सेप्ट्सवर विचार करा आणि चेक करा तुमच्या लाईफमध्ये या कोर कन्सेप्ट तुम्ही फॉलो करताय का? की काही मिस होतंय? हे खूप महत्वाचं आहे. एक सिंपल आपण जर बघितलं, की ₹1500-2000 ची मी एस-आय-पी सुरू केली, 12% मला जर परतावा मिळाला आणि मी असं 10-15 वर्ष सातत्याने करू शकलो, तर एक खूप मोठं कॉर्पस तयार होऊ शकतं. कारण कंपाउंडिंग तिथे काम करतं. माझा स्वअनुभव आहे 2005 पासून मी सातत्याने गुंतवणूक करतो. मी दरवर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त गुंतवणूक करतो. मी दरवर्षी एस-आय-पी थोडी-थोडी वाढवतो. 5% 10% जे जमेल ते. पण माझं टार्गेट हे असतं, की मागच्या वर्षी जेवढी माझी एस-आय-पी होती, त्यापेक्षा यावर्षी माझी जास्त एस-आय-पी झाली पाहिजे. असं करत-करत मी फायनान्शियली फ्री झालो आणि आज मी 100 दिवस व्हेकेशन घेऊ शकतो पूर्णपणे पॅसिव्ह इन्कमवर. ह्या प्रकारची लाईफस्टाईल जगण्यासाठी जे काही वेल्थ क्रिएशन मी केलेलं आहे, ते ह्याच सिंपल स्टेप्स मी केलेले आहे. देअर इज नो रॉकेट सायन्स इन बिकमिंग रिच. एवढं मी निश्चित सांगतो. तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, हीच प्रोसेस आहे. कंपाउंडिंगचा वापर करा, लवकर सुरुवात करा. छोटे पावलं असले तरी फरक नाही पडत. त्यामुळे फार आकड्यांमध्ये अडकू नका. जस्ट स्टार्ट डूइंग इट अँड सी दी मॅजिक. काही ॲक्शन्स मी तुम्हाला रेकमेंड करतोय. मिनिमम व्हायबल एस-आय-पी ठेवा. म्हणजे मला जर असं वाटत असेल, की मी ₹5,000 ची एस-आय-पी करतो, तर सुरुवात 3,500-4,000 नी करा. कारण एखाद्या महिन्यात जर आपला बँक बॅलन्समध्ये काही गडबड झाली आणि हप्ता चुकला, तर गडबड व्हायला नको. सो स्टार्ट विथ 3,000, 3,500 आणि मग बघा 2-3 महिने येस माझ्याकडे पैसे उरतायत, मग ₹500 पुन्हा वाढवा. जे शक्य आहे सहजगत्या कुठलाही एफर्ट न घेता तिथून सुरुवात करा. सो दॅट इज द मिनिमल व्हायबल एस-आय-पी. ही पहिली स्टेप आहे. दुसरी स्टेप काय खूप महत्वाची. दरवर्षी जसं आपण लाईफस्टाईल अपग्रेड करतो, तशी तुमची गुंतवणूक अपग्रेड करायला विसरू नका. अनेक लोकं नवीन टीव्ही घेतात, नवीन गाडी घेतात, नवीन घर घेतात, पण नवीन एस-आय-पी सुरू करत नाही. नवीन वेल्थ क्रिएशनच्या हिशोबात नाहीत. हे खूप महत्वाचं आहे. तुमचा इन्कम किंवा इन्क्रिमेंट जर नोकरीत असाल तर, इन्क्रिमेंट झाली रे झाली, की तुमची एस-आय-पी ही वाढलीच पाहिजे अँड दॅट इज हाऊ आय हॅव बिकम रिच अँड दॅट इज व्हॉट आय रेकमेंड टू एव्हरीवन. शक्यतो जर तुम्ही नोकरी करत असाल, तर सॅलरीच्या 2-3 दिवसात पुढच्या एस-आय-पी जाईल अशी त्याची तारीख सेट करा. 5 तारखेला पगार येतो, 10 तारखेपर्यंत एस-आय-पी गेली पाहिजे. तुम्ही बिझनेसमध्ये असाल, तर तुमच्या मॅक्सिमम अकाउंटमध्ये पैसे कधी असतात, त्या कालावधीच्या आसपास तुमची एस-आय-पीची तारीख ठेवा. म्हणजे पहिलं प्राधान्य गुंतवणुकीला दिलं जाईल. इथे आपण रूल फॉलो करतोय पे युअरसेल्फ फर्स्ट. तिसरी स्टेप काय घ्याल आपली? काही चुका ज्या आपण अव्हॉइड केल्या पाहिजेत जर आपल्याला चांगलं वेल्थ क्रिएशन करायचंय. खूप लोकं म्हणतात, की "अरे, या महिन्यात माझा खर्च जास्त आहे, त्यामुळे या महिन्यात गुंतवणूक करायला नको." आणि असं म्हणून आपण कुठेतरी आपल्या वेल्थ क्रिएशनच्या जर्नीच्या आपण स्वतःच आडवे पडतोय. तर तसं करू नका. दर महिन्याला कन्सिस्टंट म्हणून मगाशी मी सांगितलं, की व्हायबल जी अमाउंट आहे तीच ठेवा. जी शक्य आहे ती ठेवा. फार एफर्ट करायला लागू नये. ही पहिली मिस्टेक आहे, की काहीतरी थांबवणं, कुठलं तरी कारण शोधून गुंतवणुकीची प्रक्रिया थांबवणं किंवा गुंतवणूक सुरूच न करणं. ही पहिली चूक आहे. आणि दुसरी चूक काय, की वर्षातनं जेव्हा मला बोनस येईल किंवा मोठं जेव्हा नफा होईल मला धंद्यामध्ये, तेव्हाच गुंतवणूक करणे. आता माझ्याकडे एक्स्ट्रा पैसा आहे, तर मी गुंतवणूक करतो आणि एरवी गुंतवणुकीची प्रोसेस विसरून जाणे, ही खूप मोठी चूक आहे. ही करू नका. सातत्य ठेवा. कमी गुंतवणूक आणि सातत्याने गुंतवणूक केली, तरच आपलं वेल्थ क्रिएशन होणार. एक ॲक्शन घ्या. आजच लगेच अकाउंट ओपन करा. ज्या लोकांना माझ्याबरोबर अकाउंट ओपन करायचे, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. पटकन त्या लिंकवर जा, तुमचं अकाउंट ओपन करा आणि ऑटो डेबिट सेट करा. एखादी एस-आय-पी ₹500, ₹1000 जी जमेल ती. आणि ज्यांची ऑलरेडी एस-आय-पी सुरू आहे, त्यांनी अजून एक एस-आय-पी नवीन चालू करा अँड सी दी मॅजिक ऑन धिस. सो कॉमेंटमध्ये तुम्हाला टाकायचंय कन्सिस्टन्सी ऑन. जर तुम्हाला हा विषय पटलेला आहे, तर कॉमेंटमध्ये टाका कन्सिस्टन्सी ऑन. आणि तुम्ही एस-आय-पी जर करत असाल, तर कितीची करताय ती अमाउंट लिहा आणि करत नसाल, तर कितीची करायचा मानस आहे ती अमाउंट देखील कॉमेंटमध्ये टाका. कन्सिस्टन्सी ऑन 5,000, कन्सिस्टन्सी ऑन 500 जी काही तुमची रक्कम असेल ती टाका. ज्या लोकांना सातत्याने आपल्या आर्थिक शिक्षणामध्ये भर घालायची आहे, ज्यांना फायनान्शियली फ्री व्हायचंय, ज्यांना एक इन्व्हेस्टरची मानसिकता तयार करायची, ते लोकं माझ्या फिन्दास अकॅडमीला जॉइन करायचा विचार करू शकता. सध्या एंट्री बंद आहे, पण यू कॅन जॉइन दी वेट लिस्ट
त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकतो. एक Google फॉर्म आहे, तो भरायचा आहे. म्हणजे तुम्ही वेट लिस्टवर याल आणि त्या अनुषंगाने तुम्हाला जेव्हा मी पुढच्या वेळेस आय थिंक फेब्रुवारीमध्ये मी मेंबरशिप ओपन करणार आहे, फेब्रुवारी 2026, त्यावेळेस तुम्ही जॉइन करायचा विचार करू शकता किंवा तुम्हाला तो चान्स मिळेल. त्या कम्युनिटीमध्ये मी ऑलरेडी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये माझं नॉलेज शेअरिंग करतो. माझा 20-25 वर्षाचा जो अनुभव आहे, त्याचा उपयोग तिथल्या मेंबर्सला होतोय. हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे तुमच्या एखाद्या अशा मित्राबरोबर, मैत्रिणीबरोबर, नातेवाईकाबरोबर. ज्या व्यक्ती बरोबर तुम्हाला श्रीमंत व्हायचंय. तो श्रीमंत झाला तर तुम्हाला आनंद होईल. तुम्ही श्रीमंत झाले तर त्याला आनंद होईल. अशा व्यक्तीबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि मग त्याच्याबरोबर लाईफ आपल्याला एन्जॉय करता येईल. राइट? सो धन्यवाद. ज्या लोकांनी हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्यांचा धन्यवाद. जर तुम्ही हा व्हिडिओ YouTubeवर बघत असाल, तर माझ्या बिंदास मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्ही Facebookवर बघत असाल, तर मला फॉलो करायला विसरू नका. अशाच प्रकारचं कंटेंट मी बनवत असतो. पुढच्याच वेळेस अजून एक व्हिडिओ या सीरीजमधला मी घेऊन येणार आहे. या सीरीजचं नाव आहे लॉज ऑफ कंपाउंडिंग. राइट? सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब, डोंट फॉरगेट टू शेअर आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद. दिस इज समीर माचवे कॉलिंग ऑफ हॅव अन अबंडंट लाईफ.